कॉलेजच्या पाठानंतर आता आपण आजचा जो सत्संगाचा जो विषय आहे, तर त्याच्याकडे आपण वळणार आहोत. आजचा विषय आहे की नातेसंबंध आणि विहंगम योग. तर विहंगम योगाच्या साधनेनंतर आपल्याला आपले नातेसंबंध, आपली जी डे टू डे लाईफ आहे, ती कशी बेटर करता येईल. तर नक्कीच या विषयावर आपल्याला आज श्री अजितजी लोणकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहात. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. श्री अजित लोणकरजी. अ, धन्यवाद भूषण. सद्गुरूंच्या चरणी मी कोटीशः प्रणाम करून मी आजचा जो आपला विषय आहे, नातेसंबंध ह्याच्यावरती माझे काही जे विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरे तर हा विषय खूप डीप आहे. एखाद्या सायकियाट्रिस्ट डॉक्टरने मांडावा असा हा विषय आहे. परंतु तो इतका महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनाशी निगडीत, तर मला असं वाटलं की काहीतरी आपण ह्याच्यावरती नक्कीच विचार केले पाहिजेत. आपण आजपर्यंत ऐकलेलं आहे की असं म्हणतात की जर तुम्ही पैसे वाचवाल, तर ते तुमचा जो वाईट काळ असेल, त्यावेळेस खूप मदतीला येतील. परंतु असं म्हटलं जातं की जर तुम्ही नाती जपाल, तर तुम्हाला जेव्हा वाईट काळ येईल, तर त्यावेळेस तो एकदम आनंदामध्ये निघून जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की नाती किंवा नातेसंबंध हे जेवढे मजबूत असतील, तेवढंच आपण आनंदी राहू शकतो. आपण असं म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आजपर्यंत आपल्याला जेव्हा पण नात्यांच्या बाबतीत कोणी सांगितलं, तर फक्त एवढं सांगितलं जातं, की एकमेकांना समजून घ्या. मग ते नातं कुणाच्याही बाबतीतलं असू द्या, नवरा-बायकोच्या बाबतीतलं असू द्या, आई-वडिलांच्या बाबतीतलं असू द्या किंवा मुलं-वडील किंवा आई किंवा मुलगा यांच्या बाबतीतलं असू द्या किंवा सासू-सुनांमधलं असू द्या, आजोबांसोबतचं असू द्या. प्रत्येक ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला, तर दुसरा जो आपल्याला मार्गदर्शन करणारा असतो, तो फक्त फिरून-फिरून एकाच वाक्यावरती येतो, की तुम्ही एकमेकाला समजून घ्या. पण हे नक्की समजून घ्या, हे जेवढं सांगणं सोपं आहे, तेवढं करणं अवघड आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला असा उपदेश केला जातो समजून घ्या, त्यानंतर आपलं इमिडिएटली दुसरं वाक्य असं असतं, की मी तर खूप समजून घेतो, परंतु समोरचं जी व्यक्ती आहे तेच समजून घेत नाही. मी कितीही सांगितलं तरी ते समजतच नाही. त्यामुळे एवढे प्रॉब्लेम चालू आहेत. असं आपण प्रत्येक घराघरी ही कहाणी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक असं नातं असतं, की तिथे हा प्रॉब्लेम असतो. तर आपण आज पाहणार आहोत, की वेगवेगळ्या प्रकारची नाती असतात. म्हणजे की काही आपल्याला जन्माच्या अगोदर तयार झालेली नाती असतात आणि नंतर जन्म झाल्यानंतर पण तर वेगळी आपण नाती आज आपण तयार पाहून करतो. पाहणार आहोत परत की काही नाती वेगवेगळ्या अशी प्रकारची असतात, की नाती ते असतात. एकदम म्हणजे की काही चांगल्या आपल्याला पद्धतीने जन्माच्या अगोदर चाललेली आहेत. काही नाती अशी आहेत, की एकदम त्यांच्यामध्ये कटुता आलेली आहे. काही नाती अशी आहेत, की ते एकदम फार मोडलेली आहेत किंवा काही नाती अशी आहेत, की ते नवीन तयार होणार आहेत. तर आपण आज सत्संगामध्ये अशा काही गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. त्याने आपल्या हे जी वेगवेगळी प्रकारची नाती आहेत, ते प्रत्येक ठिकाणी आपण ती वापरू शकतो. ही जी टेक्निक किंवा ही जी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी खूप मदतीला येईल. म्हणजे मी जरी एखाद्या वेळेस एक्झाम्पल फक्त आई आणि मुलाचं सांगितलं, तर तेच एक्झाम्पल तुम्ही नवरा-बायको किंवा इतर नात्यांमध्ये पण लावू शकता. तर आता आपण म्हणतो, की मनुष्य समाजशील प्राणी आहे. म्हणजे कसं आहे, आता ह्यामध्ये एक कन्सेप्ट असा आहे, की स्वावलंबी, परावलंबी आणि परस्परावलंबी. म्हणजे काय, की एखादं लहान मुलगं ज्यावेळेस जन्माला येतं, त्यावेळेस ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतं. दुसऱ्यांवर म्हणण्यापेक्षा ते फक्त आईवरती अवलंबून असतं पहिल्यांदा. आई त्याला खायला देते, प्यायला देते, सगळं आईच करत असते. ते स्वतः काही करू शकत नाही. त्याला काय म्हणतात, की परावलंबी. तो स्वतः काहीच करू शकत नाही. मग हळू जसं मग इथे भावना काय असते, की तू कर, आई मला खायला दे, आई मला फिरायला ने, आई मला झोप आली. हे म्हणजे की काही झालं तरी तू कर, ही भावना असते. हळू जसं मोठं होतं, जसं वय वाढतं, तसं आपली भावना असते, की मी करू शकतो. मी हे करतो, मला जेवायचंय, मी फिरायला जातो, मी अभ्यास करतो, मी हुशार आहे, मी पैसे कमवतो. त्यावेळेस मीपणा ही भावना असते. आणि अजून जसं मोठं होईल, त्यावेळेस एक मॅच्युरिटी लेव्हलला आल्यानंतर आपल्याला समजतं, की हे निसर्गच परस्परावलंबी आहे. म्हणजे असं इंडिव्हिज्युअल कोणीच जगू शकत नाही ते. प्रत्येकजण एकमेकांवरती डिपेंडंट आहे. मग ह्या आयुष्याच्या ज्या 3 स्टेजेस आहेत, ह्याच्यामधूनच मनुष्य जात असतो. मग ही जी परावलंबी म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड राहणं. मग काही-काही लोकं अशी पण किंवा नात्यामध्ये आपण असं पाहतो, की समोरचा व्यक्ती किंवा आपणच म्हणतो ना, की "तू असं वागतो म्हणून आपल्यामध्ये भांडणं होतात किंवा त्यामुळे आपल्या नात्यामध्ये गोडवा नाहीये. तू असं करतोस, तू अशी करतेस." प्रत्येक वेळी आपण तू असं म्हणत जातो. मी तर समजून घेतो, पण तू समजून घेत नाही. समोरचा व्यक्ती काय म्हणते, की "मी समजून घेते, पण तुम्ही समजून घेत नाही." म्हणजे आपण पाहतो, की एकमेकांवर ढकलायचं. म्हणजे ह्याला काय म्हणतात, की एकमेकांवर ढकलायचं चालू असतं. मग ह्याला म्हणतात, की परावलंबी जीवन झालंय.
म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंडंट. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर आणि आपण काय करतो, की आपल्या नात्यामध्ये काही कटुता आली, की आपण त्या समोरच्या व्यक्तीवरती त्याचं खापर फोडून देतो आणि आपण स्वतः मोकळे होऊन जातो. नाही, नाही, ह्या गोष्टीला तोच जबाबदार आहे. तर आता आपण पुढची चर्चा करण्याच्या अगोदर ही आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. स्वावलंबी झालं पाहिजे. आणि कारण आपल्याला माहित आहे, की नाती ही गाडीच्या 2 चाकांसारखी असतात. गाडी जर पुढे जायची असेल, तर दोन्ही चाकं सोबत गेली पाहिजेत. आपण म्हणतो ना, की एका हाताने टाळी वाजत नाही. त्याला 2 हात लागतात ना. तसं एकच माणूस केव्हाच चुकीचा नसतो. दुसरा पण समोरचा माणूस काही ना काही त्याची चुकी असतेच. आणि जर तुम्हाला नातेसंबंध व्यवस्थित जर टिकवायचे असतील, तर एकाला तरी समजून घ्यावंच लागतं. मी ज्यावेळेस टाटा मोटर्समध्ये होतो, त्यावेळेस आम्हाला डिफेन्सिव्ह ड्राईव्ह ह्याज अ ट्रेनिंग दिलं होतं. म्हणजे की गाडी चालवताना आपण हायवेने ज्यावेळेस जात असतो, आपण पाहत असतो की वेगळी लोकं वेगळ्या पद्धतीने गाड्या चालवतात. पण एकदम कुणी कट मारून जातं, कुणी जोरात जातं, कुणी मुद्दाम घासून जातं. मग असे लोकं वेगवेगळ्या तऱ्हेने गाडी चालवतात. मग आपण प्रत्येकाला तर समजू नाही शकत. बाकीच्यांवरती आपला कंट्रोल नसतो. पण आपण स्वतःवरती कंट्रोल ठेवून आपण त्यांच्यापासून वाचू शकतो. तर हेच डिफेन्सिव्ह आपण आपल्या नात्यांमध्ये कसं अप्लाय करू शकतो, हे आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये हे क्लिअर झालं पाहिजे, की आपल्या नात्यांमध्ये काय जी कटुता आलेली आहे किंवा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं प्रेम नाहीये, त्याला मी जबाबदार आहे आणि मला हे नीट करायचं आहे. ही चांगली भावना मनामध्ये राहील का राहूनच आपण पुढे जाऊयात आपण. कारण हे तुम्ही जर आणि कसं आहे की प्रत्येक नातं वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या घरचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. त्यामुळे हे जे तत्व आहे, त्यांना तत्व असं म्हटलं. तत्व प्रत्येकाला लागू होतात. तर मी तरुणला विनंती करतो की त्यांनी स्लाईड 1 ऑन करावी, जेणेकरून आपण पुढे जाऊया. तर जसं की तुम्ही YouTubeच्या स्क्रीनवरती पाहत असताल की सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत की पॅराडियम. पॅराडियम म्हणजे काय की दृष्टिकोन. माणसाचा दृष्टिकोन किती महत्वाचा असतो. म्हणजे कसं आहे की आता दृष्टिकोन म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण सर्वांनी थ्री इडियट्स मूव्ही पाहिलेला आहे. बरोबर आहे ना? तर थ्री इडियट्स मूव्हीमध्ये काय झालेलं असतं की जो आमिर खान असतो आणि त्याचा जो प्रिन्सिपल असतो, तो प्रिन्सिपलच्या मनामध्ये आमिर खानची भूमिका किंवा दृष्टिकोन कसा असतो की हा एकदम तुकार मुलगा आहे. काही कामाचा नाहीये. स्वतः अभ्यास करत नाही. त्याच्या सोबतच्या मित्रांना बिघडवतो. एकदम खराब त्याच्याबद्दलची भावना. एक एक वेळ अशी आली होती, की त्याला तो कॉलेजच्या बाहेर काढून टाकणार होता. आणि आमिर खानच्या मनामध्ये त्याच्या प्रिन्सिपल बद्दलची एकदम उलटी भावना होती, की हे नीट व्यवस्थित इंजिनिअरिंग शिकवत नाहीत वगैरे, वगैरे. ह्याला ह्याला म्हणतात दृष्टिकोन. अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, की दृष्टिकोन म्हणजे काय, की आपल्याला आजपर्यंत जे अनुभव आलेले आहेत, आपलं जे ज्ञान आहे, आपलं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, आपले जेवढे इकॉनॉमिकल स्टेट, आपण कोणाशी मैत्री करतो, कोणाशी बोलतो, या सगळ्यांचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडत असतो आणि त्यांनी आपला दृष्टिकोन बनत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा एक उदाहरण घेऊयात, की एक हॉटेल आहे समजा. एका हॉटेलमध्ये एक अ, एक बिझनेसमॅन बसलेला आहे आणि त्या हॉटेलमध्ये एक वेटर आहे. छोटा मुलगा वेटर आहे आणि तो वेटरिंगचं काम करतोय. आणि त्या हॉटेलचा मालक त्या मुलाला खवळत असतो. त्याच्याकडून काहीतरी चूक होते आणि तो शांतपणे खाली मान घालून ऐकत असतो. आणि तीच गोष्ट बिझनेसमॅन पाहतो. त्यावेळेस बिझनेसमॅनच्या मनामध्ये लगेच चटकन आठवतं, की त्याचे लहानपणीचे दिवस. कारण तो पण त्या स्टेजमधून आलेला असतो. तो पण असाच कुठेतरी लहानपणी काम करत होता आणि त्यानंतर तेवढा मोठा झाला. चटकन त्याच्या मनामध्ये येतं, की हा पुढे जाऊन नक्कीच मोठा कोणतरी बिझनेसमॅन होणार. शेजारच्या टेबलावरती अजून एक दुसरा एक जॉब करणारा माणूस असतो. तो पण त्या मुलाकडे पाहतो. तो लगेच आठवतो, की त्याच्या मनामध्ये एकच विचार होतो, की "अरे रे रे! हा मुलगा शाळेत जात नाही. मग आता ह्याचं किती नुकसान होणार. ह्याचे खायचे खायचे प्यायचे वांदे होणार." त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह भावना येतात. परत शेजारच्या अजून एका टेबलावरती एक भिकारी बसलेला असतो. भिकारी पण हेच पाहत असतो. त्याला पण लगेच जाणवतो त्याच्या मनामध्ये चटकन भाव काय येतो? काही दिवसांनी हा पण आपल्याच लाईनला येणार आहे. काही इतक्या दिवस तो काही काम काय करू शकत नाही. चौथ्या टेबलवरती, शेवटच्या टेबलवरती एक चोर बसलेला असतो. आणि त्याला पण त्याचे लहानपणीचे दिवस किंवा त्याचे मित्र आठवतात, की कसे ते असेच कुठेतरी काम करायचे आणि तो जे खाली बघून मालक त्याला खवळताना तसा जो खाली बघत असतो, ते पाहून त्या चोराला वाटतं, की नक्कीच हा पुढे जाऊन अट्टल गुन्हेगार बनणार आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की ही जी 4 वेगवेगळी माणसं आहेत, त्यांची स्वतःची जशी भावना आहे, त्यांचा जसा अनुभव आहे, जसा दृष्टिकोन आहे, त्याला पॅराडाईम असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे ते विचार करत असतात. बरोबर आहे ना?
म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, की आपण म्हणतो ना, की जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही स्क्रीनवरती पाहत असतात. म्हणजे कसं आहे, की प्रत्येक माणसाने वेगवेगळ्या कलरचे जर समजा गॉगल घातले, समजा मी लाल कलरचा समजा चष्मा घातला, तर मला कुठलीही वस्तू लालसरच दिसणार. समोरचा एक माणूस आहे, त्याने समजा पिवळ्या कलरचा गॉगल घातला, तर त्याला प्रत्येक गोष्ट पिवळसरच दिसणार. मग ते समजा एखाद्या गोष्टीबद्दल समजा वर्णन करत असतो, तर लालवाला काय म्हणेल, की "नाही, नाही, ही गोष्ट तर लालसर आहे." पिवळ्या चष्म्यावाला माणूस काय म्हणेल, की "नाही, नाही, ही तर पिवळसर आहे." दोन्ही चुकीची आहेत किंवा बरोबर आहेत ही गोष्ट वेगळी. परंतु होतं काय, की प्रत्येकजण आपलीच बाजू मांडतो. पण ह्यावेळेस गरज काय असते, की तटस्थपणे एक पारदर्शक चष्मा घालून त्या गोष्टीकडे किंवा जगाकडे पाहण्याची. त्यावेळेस आपण दुसऱ्याला समजू शकतो. मग आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ही भावना खूप महत्त्वाची आहे, की आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे, की प्रत्येकाचं एक दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आणि आपण तो दुसऱ्यावरती लादू नाही शकत. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक कसं आहे, की आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये समजा बदल करायचे असतील, तर कुठली शॉर्टकट वापरून जमणार नाही. म्हणजे समजा की आजकाल आपण पाहतो, की नुसतं म्हणजे मोटिव्हेशनल व्हिडिओ वगैरे किंवा लेक्चर देतात, तिथे आपण पाहतो, की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. आणि असं म्हटलं जातं, की तुमचं संवाद कौशल्य खूप चांगलं असलं पाहिजे. स्मित हास्य करा. कोणी तुमचा कलीग भेटला, कोणी मित्र भेटला, नुसती छान स्माईल द्या, त्याला गुड मॉर्निंग म्हणा. त्याची जी आवडी त्याच्या ज्या काही हॉबीज असतील, त्याच्यामध्येच तुम्ही स्वतः इंटरेस्ट दाखवा. ह्याला शॉर्टकट असं म्हणतात. पण ॲक्चुअल जर तुम्हाला खरंच नातेसंबंध दृढ करायचे असतील, आयुष्यामध्ये सफल व्हायचं असेल, तर आपलं मूळ मूळ चरित्र आपल्याला दृढ करायचं आहे. तर मूळ चरित्र दृढ केव्हा होऊ शकतं? ज्यावेळेस आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो. तर हे दृष्टिकोन बदलणं खूप महत्वाचं आहे. तर आता मी तरुणला विनंती करतो, की त्यांनी स्लाईड 2 सेकंड वरती जाऊया. तर आता आता आपण ही गोष्ट पाहिली, की प्रत्येक माणसाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. इथपर्यंत आपण क्लिअर झालो. आता सगळ्यात पहिलं नातेसंबंध दृढ करण्यासाठी सगळ्यात पहिला एक मुद्दा आहे, तो आता आपण समजून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण थोडा जास्त टाईम स्पेंड करणार आहे आणि त्यानंतर बाकीचे पण काही मुद्दे त्यावरती आपण एक शॉर्टमध्ये डिस्कशन करणार आहोत. जसं की आपण आपल्याला माहित आहे, समजा एक एक्झाम्पल आपण अजून एक घेऊया, की एक माणूस आहे समजा आणि त्याला डोळ्याचा काहीतरी त्रास होतोय आणि तो काय करतो, की एका डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो, की मला असा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर काय करतो, की थोडंसं त्याचं ऐकून घेतो आणि म्हणतो, "हां, हां, मला समजलं तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं करा, हा माझा चष्मा वापरा. माझ्याकडे एक एक्स्ट्रा आहे घरी. मी 10 वर्ष झालं हा चष्मा वापरतो. तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्ही हा घालून बघा. तुम्हाला नक्कीच फरक पडेल." मग तो माणूस काय करतो, की ठीक आहे बाबा, मग तो डॉक्टरने दिलेला चष्मा घालून पाहतो. पण त्याचा प्रॉब्लेम आणखीच बिघडतो. त्याला आणखीच खराब दिसायला लागतं. मग तो डॉक्टरला सांगतो, "अहो डॉक्टर साहेब, काही दिसत नाहीये, आणि जास्त खराब झालं." मग डॉक्टर म्हणतात, "अरे असं कसं? मला एवढं चांगलं दिसतं, तुला पण दिसायला पाहिजे. तू पॉझिटिव्ह विचार कर, जास्त थोडे प्रयत्न कर, दिसेल तुला चांगलं." माणूस परत प्रयत्न करतो, तरी पण तसंच. मग परत तसं म्हटल्यानंतर डॉक्टर चिडतात आणि म्हणतात, की "अरे मी तुझ्यासाठी एवढं केलं, परंतु तू असं करतोस, असं मला वाटलं नव्हतं." असं तसं म्हणून माणूस आपला बिचारा बाहेर येतो. मग तुम्हीच सांगा, असं जर कोणी केलं तुमच्या बाबतीमध्ये, म्हणजे की तुमचा प्रॉब्लेम समजून घ्यायच्या अगोदरच निदान केलं. प्रॉब्लेमच नाही समजून घेतला ना त्याने. कोण असंच करत असतो जीवनामध्ये. समोरच्या माणसाचा प्रॉब्लेमच समजून घेत नाही आणि आपलेच अनुभव लगेच चिटकवून सांगतो. "हां, माझ्यासोबत पण असंच झालं होतं. मी सांगतो काय करायचं." पण त्या माणसाचा नक्की प्रॉब्लेम काय ते आपण समजूनच घेत नाही. अजून एक उदाहरण, सिंपल उदाहरण सांगतो, की समजा वडील आणि मुलगा यांच्यामधला संवाद आहे, की एक दिवस काय होतं, की मुलगा शाळेतून घरी येतो आणि थोडासा तो नाराज असतो. मग वडील त्याला विचारतात, की "अरे काय झालं बाळा?" मग तो मुलगा म्हणतो, की "काही नाही बाबा." वडिलांना समजतं, की हा तो थोडा नाराज दिसतोय. विचारतात, "अरे सांग बाबा काही नाही." मुलगा म्हणतो, की "नाही तुम्ही नाराज होता." वडील म्हणतात, की "नाही बाबा मी कशाला नाराज होऊ? ह्या जगामध्ये माझ्या इतकी तुझी काळजी करणारा कुणीच नाहीये. तुझं भलभाव हीच माझी इच्छा असते." मग मुलगा आपला हळूच मान वर करून म्हणतो, की "बाबा मला शाळेतच जाऊ वाटत नाहीये." जसं हे वाक्य त्या मुलाच्या बाहेरून येतं, बाबा ताडकन जागेवरती उभे राहतात आणि म्हणतात, "काय? काय म्हणलास तू? शाळेत जाऊ वाटत नाही? आणि आम्ही एवढं सगळं करतोय ते कुणासाठी करतोय? तुझी जशी लहान मोठी बहीण जशी शिकली, एवढी मोठी झाली, तसं तू पण व्हायला पाहिजेस. तुझ्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय त्यासाठी. तुला मी तरी सांगत असतो, की तू गेम कमी खेळ, टीव्हीवरती कमी टाईमपास कर, खेळ कमी कर, अभ्यासावरती लक्ष दे." असं झालंच असं. "बरं सांग बरं तुझा नक्की प्रॉब्लेम काय?" झालं. म्हणजे मुलाचा
नक्की प्रॉब्लेम काय होता ते समजून घ्यायच्या अगोदरच त्याला आपण फुकटचा सल्ला पण देऊन टाकलेला असतो. आणि ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे शब्द जरी असे नसतील तरी थोडेसे वेगळे असतील. आपण म्हणतो ना, की माझ्या मुलाचं मला काही समजतच नाहीये. तो माझं काही ऐकतच नाही किंवा माझ्या बायकोचं मला काही समजतच नाही, ती माझं ऐकतच नाही. असं आपण म्हणतो ना. म्हणजे माझ्या बायकोचं मला समजत नाही. का? कारण ती माझं काही ऐकतच नाही. परंतु जर आपल्याला एखाद्या माणसाला समजायचं असेल, तर त्याचं म्हणणं पण ऐकून घेतलं पाहिजे. पण आपण काय करतो, की आपलंच म्हणणं त्याला सांगत राहतो. आणि म्हणजे आपण जे कम्युनिकेशन किंवा संवाद म्हणतो, त्याच्यात 4 स्टेजेस असतात. म्हणजे एक असतं लिहिणे, आपण म्हणतो ना रायटिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग. आपल्याला शाळेमध्ये पहिले 3 जे आहेत, की लिहिणे, वाचणे आणि बोलणे. हे 3 तर शाळेमध्ये आपल्याला शिकवलं. परंतु आपल्याला ऐकायचं कसं हे सांगितलंच नाही आजपर्यंत. बरोबर आहे ना? शाळेमध्ये तर काही केव्हा सांगितलंच नाही. आणि नातेसंबंध दुखवण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे, की आपण समोरच्याचं ऐकूनच घेत नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं, की आपण बरोबर आहोत. आपण बरोबर असा आला, जसं मुलाच्या बाबतीमध्ये त्याचे वडील बरोबर होते. शाळा महत्त्वाचीच होती. त्याच्या भविष्यासाठी गरजेची आहे. परंतु त्या मुलाचा दृष्टिकोन, त्याची त्यावेळेस भावना, त्याचा ॲक्चुअली प्रॉब्लेम काय आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे ना, की आपण हुशार आहोत, आपल्याला माहिती आहे. म्हणून का लगेच एखाद्याचा प्रॉब्लेम आला नाही आला, की लगेच आपण त्याला सोल्युशन देत नाही बसलं पाहिजे. नाही दिले पाहिजेत. आपण म्हणतो ना, की सासू आणि सून. सासू आणि सून म्हणजे काय, की सूचना नको. म्हणजे सुनेला सूचना नकोत आणि सासूसारखी सूचना देत असेल. मग त्याच्यामुळे कलह वाढत असतात. आणि आपण ज्यावेळेस कुणाचं ऐकत असतो, त्यावेळेस आपण पाहतो, की आपण समोरच्याचं समजून घेण्यापेक्षा आता हा जो काय बोलतोय, त्याला मी उत्तर कसं देऊ, ह्या भावनेने आपण ऐकत असतो. समजून घेण्यासाठी आपण ऐकतच नाही. आपण फक्त ते शब्द करतो. हा काय म्हणलं, कोणता शब्द वापरला आणि त्यानुसार आपण त्याला लगेच उत्तर देतो. ताबडतोब किंवा आपण मधीच टोकतो पण त्याला. आणि असं करून एवढे प्रॉब्लेम होऊन जर समजा आपल्या एखाद्यासोबत पटत नसेल, तर आपले वाद होत असतील, तर आपण काय म्हणतो, की त्याची अक्कल काढतो समोरच्याची. नाही, नाही तो बेअक्कल आहे, त्याला काही कळतच नाही, त्याला काही कॉमन सेन्सच नाही, असं तसं म्हणून आपण दुसऱ्यावरती झटकून देतो. जे आपण पहिल्यांदा पाहिलं, तर आपण काय म्हणतो, परावलंबी की तसं आपण त्याची आपली अक्कल काढतो जबाबदारी समोरच्याची. दुसऱ्यावरती नाही, नाही तो झटकून बेअक्कल आपण आहे, त्याला मोकळे काही होतो. आपण कळतच आपण नाही, त्याला स्वतःच्या काही कॉमन अभिमानात सेन्सच किंवा नाही, असं भ्रमामध्ये तसं राहतो, की म्हणून नाही, नाही. आपण आपण दुसऱ्यावरती तर हे झटकून देतो. नातं नीट जे आपण ठेवण्यासाठी खूप पहिल्यांदा कष्ट पाहिलं, केले, खूप प्रयत्न केले, परंतु आता हे माझ्या हातामध्ये नव्हतं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मग ऐकायचं तरी नक्की कसं? आपण ऐकतो त्यावेळेस नक्की काय-काय होत असतं? तर एकदम सिंपलपणे 4 गोष्टी आपण करत असतो म्हणजे ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस. एक तर आपण दुर्लक्ष करत असतो म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल आपण ऑफिसमधून घरी आला आणि घरी आल्यानंतर समजा कोण आपल्या आई, बायको, मुलगा काहीतरी बोलत असेल आणि आपण तर नुसतंच मोबाईलवरती टाईमपास करत असेल, म्हणजे पुरेपूर दुर्लक्ष झालं ना. ते बोलतायत आणि आपण आपलं त्यांच्याकडे लक्षच नाही. त्यानंतर दुसरी स्टेज असते की भासवणे. आपण नुसतं दाखवतो की हां, मी ऐकतोय, मोबाईलमध्ये खेळतोय, टाईमपास करतोय, पण वरती पण थोडंसं बघतोय. मग समोरच्याला वाटतं की अरे ऐकतोय बाबा, पण भासवतो आपण फक्त. तिसरी लेव्हल असते की निवडक ऐकणे. म्हणजे आपण थोडंसंच फक्त ऐकतो. 10 वाक्य बोलली तर त्यातली 2च वाक्य शेवटची लक्षात ठेवायची आणि त्यानुसारच काहीतरी बोलायचं. आणि चौथं एक असतं ते म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. म्हणजे थोडंसं जे शब्द बोलतायत त्यांच्यावर आपण लक्ष ठेवतो. परंतु मी इथं जे सांगण्याची एक नवीन त्याच्या पुढचा जो प्रकार आहे, सहभावपूर्ण श्रवण हा जी पद्धत आहे, त्याच्याबद्दल मी इथे बोलत आहे. आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळेस आपण बोलत असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुणासोबत बोलत असता, तर तुम्हाला माहिती आहे, की बोलताना फक्त 10%च फक्त शब्द महत्त्वाचे असतात. म्हणजे तुम्ही कुठले शब्द वापरले, ते फक्त 10%च महत्त्वाचं असतं. त्यानंतर काय महत्त्वाचं असतं, की 30% आवाज म्हणजे तुम्ही चढ-उतारामध्ये तुमचे नक्की किती खोली आहे आवाजामध्ये, म्हणजे आवाजावरून 30% म्हणजे सांगण्याचा जो तुमचा टोटल उद्देश असेल, त्यातले 10% फक्त शब्द कॉन्ट्रिब्यूट करतात. पुढचे 30% हे आवाज म्हणजे तुमचा आवाजाची किती खोली आहे, किती भरलेला आवाज आहे, त्यावर डिपेंड असतं. आणि 60% त्या माणसाचे एक्सप्रेशन्स, त्याचे हावभाव, त्याच्या हृदयामध्ये नक्की काय चाललेलं आहे, हे डिपेंड करतं. म्हणजे हे आपण आजपर्यंत मला वाटतं प्रत्येकाला माहीत असेल. परंतु ज्यावेळेस आपण कोणाशी बोलत असतो, ज्यावेळेस वादविवाद होतात, त्यावेळेस आपण हे डोक्यातून सोडून देतो. आपण फक्त शब्दांवरती लक्ष ठेवतो. पण हे जे बाकीचे जे 60% किंवा जे 30% होते, त्यावरती आपलं लक्षच नाहीये. आपण काय करतो, की ज्यावेळेस कोणी बोलत असेल, त्यावेळेस काय करतो, की मूल्यमापन करतो. म्हणजे काय, की ॲग्री, डिसाईड. हां, म्हणजे येस ओर नो टाइपमध्ये फॉर एक्झाम्पल.
किंवा आपण काय करतो खोदून विचारतो. म्हणजे जसं त्या वडिलांनी विचारलं, मुलगा ज्यावेळेस म्हणला की काय झालं बाबा, मग त्यानंतर मुलगा ज्यावेळेस म्हणला की शाळेमध्ये जाऊ वाटत नाही, वडिलांनी त्याला पहिल्यांदा भला मोठा सल्ला दिला आणि त्यानंतर शेवटचा एक छोटा प्रश्न विचारला की बाबा काय झालं, म्हणजे खोदून विचारलं त्याला. त्यानंतर सल्ला देणे आपल्या सर्वांना खूप आवडतं. आपण म्हणतो ना फुकटचे सल्ले आपण देतच फिरतो. कोणी विचारू नये तर नाही विचारू, आपण फुकटचे सल्ले देतच असतो. आणि त्यानंतर अर्थ लावणे, हे 4 प्रकारे आपण प्रतिसाद देत असतो. पण जर आपल्याला हे जे सहभावपूर्ण म्हणजे समोरच्याचं भावना समजून जे श्रवण केलं पाहिजे, ते जर आपण केलं नाही, तर कसं होईल ना, आपण प्रतिसाद योग्य प्रकारे देऊ शकत नाही. आणि हेच कारण आहे आज आज जे वेगवेगळ्या नात्यांमध्ये जे दुरावे किंवा खड्डे उडत आहेत, ते ह्याचं हेच कारण आहे. म्हणजे आता अजून एक उदाहरण आपल्या वडील आणि मुलगा आपण घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आजकाल मुलांचं असं झालं की ते घरी बोलतच नाहीत जास्त. म्हणजे असं आहे की ते एका वाक्यात उत्तर देतात. वडील विचारतील, "हां, आला का रे शाळेतून?" मुलगा म्हणेल, "हो, आलो." "आज काही शाळेमध्ये नवीन?" मुलगा म्हणणार, "हां, काही नाही नवीन." "अभ्यास केला का?" "केला." "शनिवार रविवारचं काय प्लॅनिंग?" "माहीत नाही." म्हणजे असे एका वाक्यात उत्तरं देतात. आणि हाच मुलगा जेव्हा त्याच्या मित्रांसोबत ज्यावेळेस गप्पा मारत असतो, तेव्हा तासनतास बोलू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे त्याकडे बोलायला येत नाही असं नाही, परंतु असं का होतं बरं? असं ह्याच्यामुळे झालेलं आहे, की ज्यावेळेस पहिल्यांदा किंवा अगोदर ज्यावेळेस त्यांनी तुमच्यासमोर मन मोकळे करायचा प्रयत्न केला असेल, त्यावेळेस तुम्ही तुमचं अनुभव म्हणजे सल्ले, त्याला खोदून विचारणं, अशामुळे त्याला एकदम नाराज केलेला असेल. त्याचा तुम्ही भावनाच कधी समजून नसतील घेतल्या. आता मी पहिल्यांदा जे उदाहरण सांगितलं होतं त्या मुलाचं शाळेमध्ये जाऊ वाटत नाही त्याचं. त्याचं ॲक्चुअल रिझन हे असतं, की त्याच्या मॅडम आज खवळलेल्या असतात, की तुला वाचताच येत नाही. तू 12वी मध्ये गेला, पण तुझं वाचणं हे एखाद्या 5वीतल्या मुलासारखं असं त्या म्हटलेलं असतं. त्यामुळे तो एकदम नाराज झालेला असतो. परंतु त्याच्या वडिलांनी ते समजूनच न घेता तो विषय दुसरीकडेच भरकटत नेलेला असतो. सांगायचा उद्देश असा, की ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करत असतो, भले ते कुठलंही असू द्या, आजोबांसोबतचं असू द्या, नवरा-बायकोंमधलं असू द्या, तर त्यावेळेस समोरच्याचं मन नक्की ओळखा. मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे, त्याचे शब्द पकडू नका, त्याच्या भावना समजल्या पाहिजे. आणि भावना समजण्यासाठी आपला दृष्टिकोन साफ असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी हे पाहतो, की वेगवेगळ्या आपण संस्था पण आहे. समजा घर आहे समजा. घरामध्ये कसं आहे, की जो प्रत्येकाचा कोणी दुश्मन नाही एकमेकांचा. प्रत्येक जण एकमेकांना मदत करण्यासाठीच आहे. प्रत्येक जण आनंदीच राहण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जर एकमेकांना समजून नाही घेतल्यामुळं अशी काही भावना झालेली असते, असं वाटतं की या दुश्मनच आहेत एकमेकांचे. म्हणूनच भावाभावांमध्ये आपण कलह पाहतो, डिव्होर्स पाहतो. हे कशामुळे झालेलं आहे? हे काय पहिल्यांदा एकमेकांचे दुश्मन नव्हते, परंतु समजून घेण्यामध्ये एकदम एवढा फरक झाला. त्यासाठी माझी सर्वांना कळकळीची विनंती असेल, की सर्वांनी समजून कसं घ्यायचं ह्याच्याबद्दल थोडासा विचार करायला पाहिजे. आणि आता मी असंच सांगेल, की ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाईम कुणाशी ज्यावेळेस बोलणार असाल, एखादं समजा खराब नातं तुम्ही पकडा, की आपल्या आयुष्यामधलं आणि मग त्याला टार्गेट करा, की नाही, नाही आजपासून मी ह्याचं म्हणणं नीट व्यवस्थितपणे ऐकून घेऊन हे अप्लाय करायचा प्रयत्न करेल. मग काही-काही लोकं असं म्हणतील, की बाबा ज्यावेळेस आपण असंच सहभावपूर्ण संभाषण करत असू, त्यावेळेस आपला वेळ जास्त जाईल. बरोबर आहे. आपला थोडासा वेळ जास्त जाईल, कारण आपण लगेच उत्तर देत नाही. म्हणजे त्याचं वाक्य संपून व्हायच्या आतच आपण उत्तर देत नाही. त्यावेळेस आपण नवीन सुरुवात कराल, त्यावेळेस आपल्याला थोडासा टाईम लागेल. परंतु हाच वेळ आपल्याला भविष्यामध्ये खूप उपयोगी येईल. आता तुम्ही 2 मिनिटं उशिरा उत्तर दिलं, पण आयुष्यामध्ये नंतर जाऊन पुढची 2 वर्ष वाया घालवण्यापेक्षा ही 2 मिनिटं चांगली आहेत ना माझ्या मते. चांगली डील आहे. मग महत्वाचं म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्यासाठी आपल्याला विवेक पाहिजे. आपण म्हणतो ना विवेक. तर सर्वांमध्ये विवेक असतो. मनुष्य हा विवेकशील प्राणी आहे असं आपण म्हणतो. मग दुसऱ्याला समजून घेण्यासाठी विवेक पाहिजे असतो. आणि आणि दुसऱ्यांनी समजून घेणं आणि कसं आहे, की प्रत्येकाला काय वाटतं, की कुणीतरी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपला प्रभाव पडला पाहिजे. मी एवढा हुशार आहे, मी कंपनीमध्ये मॅनेजर आहे, मी टीम लीड आहे, मी एवढे पैसे कमवतो, तर माझं घरच्यांनी सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, माझं ऑफिसमध्ये सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. हा तुमचा भाव ठीक आहे. पण दुसऱ्यांवरती प्रभाव केव्हा पडतो, ज्यावेळेस तुम्ही त्यांना समजून घेता. आणि मी जसं सांगितलं तसं आणि एखाद्याचा काही प्रॉब्लेम असेल, तर त्याला लगेच सल्ले किंवा आपलं आत्मचरित्र बाहेर काढून सांगू नका. म्हणजे कसं काय होतं, की मुलाने काय सांगितलं, की लगेच वडील म्हणतात, "अरे काय तुम्हाला गाडी येते न्यायला. घराच्या बाहेर निघले तुम्हाला गाडी, पुस्तकं एवढं भारी तुमचं चाललंय. आम्ही 6-6 किलोमीटर चालत जायचो शाळेमध्ये. काय गरज आहे हे सांगायची? तुमचे अनुभव आहेत ते, राहू द्या तुमच्यापाशी." आता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं मगाशी त्या मुलाचं, मग पुढे जाऊन असं होतं, की मग
ज्यावेळेस मुलाला असं वाटतं, की वडील त्यांचं समजून घेत आहे, त्यावेळेस मुलगाच त्यांना विचारतो, की "बाबा, मी काय करू? माझं हे जे कमी वाचायला मला येत नाही आता, तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी मी काय करू?" म्हणजे ज्यावेळेस मुलाला खात्री पटते, की नाही, नाही बाबा आता आपले ऐकून घेतायत, मला समजून घेतायत. त्यानंतर तो मुलगा तुम्हाला स्वतःहून विचारेल, की "बाबा तुम्हाला तुमच्या अनुभवातून सांगा नक्की काय आहे?" तुमची बायको स्वतःहून तुम्हाला विचारेल, की "असा-असा प्रॉब्लेम आहे, मी काय करू?" समजतंय ना? हे खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा पहिल्यांदा दुसऱ्याला समजून घ्या आणि नंतर मग स्वतःला समजून घेण्याची अपेक्षा ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून तिथे एक सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. मग हे जर तुमच्या आयुष्यामध्ये एकदा लागलं, हे जर तुम्ही तत्व जर एकदा अपनावलं ना, तर खूप सगळे नाते तुमचे एकदम सुखी होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की दृष्टिकोन बदलणं. दुसऱ्याला पण मन आहे, तो पण माणूस आहे ही भावना ठेवणं. त्याचा पण दृष्टिकोन असतो. मग त्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा पाहिजे त्याला असं वाटतंय ती परिस्थिती. मग त्यानुसार मग आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे. हे अपेक्षित आहे यातून. आता हा पहिला मुद्दा आहे. आता मी तरुणला विनंती करतो, की त्यांनी 3rd स्लाईडवरती जावं. आणि परिपक्वता जे आपण म्हणतो, परिपक्वताची अशी डेफिनिशन केली जाते, धैर्य आणि विवेक यांचा समतोल जर असेल, तर आपण खरं मॅच्युअर आहोत असं म्हटलं पाहिजे. आपण नुसतं स्वतःचं म्हणत असतो, की मी असा, मी तसा, मी दुसऱ्यांना समजून घेतो. पण आपण काडी मात्र पण दुसऱ्यांना समजून घेतलेलं नसतं. आपण फक्त आपलं स्वतःचं ज्ञान दुसऱ्यांपुढे मांडत असतो. आणि आपल्या नात्यांची गरज आहे ना. रस्त्यावरून जाताना तुम्ही एक गाडी गेली तर ठीक आहे. दुसरी येते, तिसरी येते. पण नात्यांमध्ये तसं नसतं ना. नाती आयुष्यभर असतात. ते आपल्याला सांभाळावी लागतात. मग आता हा एक मुद्दा झाला. त्यानंतर पण खूप सारे मुद्दे असतात म्हणजे चांगलं आयुष्य किंवा चांगली नाते ठेवण्यासाठी हे बघा आता आई काय म्हणते, की "मी तुझी काळजी घेईल." वडील म्हणतात, की "मुला मी तुझी काळजी घेईल." पण दुसऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्वतः तर हेल्दी राहिलं पाहिजे ना. ते हेल्दी फक्त शारीरिकदृष्ट्या असून उपयोग नाही. सगळ्यात पहिल्यांदा शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या पण पाहिजे, फायनान्शियली पण तुम्ही हेल्दी पाहिजे. बौद्धिकदृष्ट्या तुम्ही स्टेबल पाहिजे. मग सगळ्यात पहिला एक गोष्ट आहे, की तुम्ही हेल्दी पाहिजे. त्यानंतर दुसरा एक अजून खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही नात्यांसाठी वेळ दिला पाहिजे. आपण आता आता लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन नवीन घोषित झाला, त्यावेळेस असे काही जोक येत होते, की मुलं सकाळी उठल्यानंतर आईला म्हणतात, की "आई, आई आपल्या घरामध्ये एक नवीन माणूस राहायला आलेला आहे. तुला माहिती आहे का कोण आहे तो?" असे जोक तुम्ही पण 100% ऐकले असतील. म्हणजे तो जो घरात तो माणूस आहे, जो काम करायला जातो, तो सकाळी इतक्या लवकर जातो कामाला, की मुलं उठायच्या अगोदर तो निघून जातो. संध्याकाळी मुलं झोपल्यानंतर तो घरी येतो. मुलांची आणि त्याची काही ओळखच नाही. सांगायचा मुद्दा आहे, की तुम्ही करता हे सगळं कशासाठी? परिवारासाठीच ना. परिवारासाठी वेळ नको का द्यायला? ऑफिसमधून घरी आलं म्हणजे वेळ दिला असं नाही. क्वालिटी टाईम दिला पाहिजे. घरी आला की जर तुम्ही मोबाईलमध्ये घेऊन किंवा टीव्हीमध्ये तासंतास गढून बसत असतात, मित्रांशी गप्पा मारण्यात जर तुम्ही टाईमपास करत असता, सोशल मीडियावरती जर असताल, तर काय उपयोग आहे त्या घरी येऊन ना? तर क्वालिटी टाईम देणं खूप महत्वाचं आहे. परत आता त्यानंतर अजून एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा म्हणजे आपण अगोदर असं म्हणायचो की काय म्हणतात त्याला पुरुष प्रधान संस्कृती आहे आपली अगोदर असं म्हणायचो. पण आता तसं राहिलेलं नाहीये. सगळं आपण स्त्री-पुरुष समानता म्हणतो. मग आपण खरंच नात्यांमध्ये पण ती स्त्री-पुरुष समानता दिली पाहिजे. फक्त म्हणायला किंवा आपण दुसऱ्याला सांगायला स्त्री-पुरुष समानता म्हणायची आणि ॲक्चुअलमध्ये वागताना आपण नुसतं जर ती समानता जर बाळगत नसेल, तर काही खरं नाही ना. फॉर एक्झाम्पल जर समजा हसबंड अँड वाईफ दोघं जॉब करत असतील, तर घरामध्ये जे काही काम येईल ते दोघांनी मिळून मिसळून केलं पाहिजे. आईला पण मदत केली पाहिजे आणि कसं आहे, की प्रत्येकजण माणूसच आहे. तुम्ही जसं ऑफिसमधून थकून येता, तसंच एखादी लेडीज जर कामाला जात असेल, तर ती पण थकूनच येते. त्यावेळेस आपण एक्स्पेक्ट नाही करू शकत, की सगळी कामं तिनेच केली पाहिजे. तुम्ही पण हातभार लावला पाहिजे. सांगायचं आणि प्रत्येकाला मान-सन्मान दिला पाहिजे. म्हणजे एखाद्याने चांगलं काम केलं, तर ते अप्रिशिएट केलं पाहिजे, रिस्पेक्ट दिली पाहिजे. बोलताना आपल्या तोंडामध्ये किंवा शब्दांमध्ये गोडवा असला पाहिजे. असं टोचून बोलायची काही गरज नाही. टोमणे मारणे. आजकाल आपण पाहतो टोमणे मारणे ही खूप फॅशन बनलेली. जो सगळ्यात भारी टोमणे मारतो त्याच्या ऑफिसमध्ये खूप भारी इमेज असते. पण ते किती खराब पद्धतीने टोमणे मारणे. कसं वाटतं ऐकायला हे? त्यांनी समोरच्या माणसाला नक्की काय होतं त्याच्या भावनांवरती, याचा आपण विचार करायला पाहिजे. परत एकमेकांवरती विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, तर ही नाती टिकतील ना. आणि प्रत्येकाला फ्री स्पेस पण दिला पाहिजे. म्हणजे कसं आहे, की समजा तुमच्या काही आवडी-निवडी असतील, तुम्हाला फॉर एक्झाम्पल, की आता माझंच उदाहरण देतो. समजा मला अध्यात्म आवडतं. माझ्या बायकोला समजा एवढं जास्त आवडत नसेल, तर ती मला मोकळा वेळ तिने जर समजा मला मोकळा वेळच नाही दिला, "नाही, नाही तुमच्या
मी तुम्हाला जाऊ देणार नाही तिकडे, तुम्ही सत्संगला जायचंच नाही, असं जर सांगितलं तर मग तो नात्यामध्ये गोडवा असं राहणार नाही. किंवा तिला समजा एखादी काय हॉबी असेल, काही तिची आवड असेल, तर मी पण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. तिला मदत नका करू प्लस, पण त्यामध्ये अडचणी तरी नका आणू ना. बरोबर ना? म्हणजे प्रत्येकाने, आणि असं नाही की एखादी तुम्हाला हॉबी आहे मग तुम्ही समजा एखाद्याला मी असं माझा एक मित्र होता, त्याला क्रिकेटची खूप आवड होती. हसबंड वाईफ दोघं जॉब करायचे आणि त्या मुलाला क्रिकेटची खूप आवड. मग हा काय करायचा, सकाळी रोज उठून 6 वाजता उठून क्रिकेट खेळायला जायचा. सकाळी 9 वाजता यायचा, आवरून लगेच ऑफिसला जायचा. त्याची बायको 8 वाजता ऑफिसला निघून जायची आणि संध्याकाळी ऑफिस सुटलं की परत क्रिकेटला जायचं. संध्याकाळी 8-9 वाजता माघारी येणार. बायको त्याची पण अशीच हुशार यायची, संध्याकाळी येणार, जेवणार, झोपणार. असं चालायचं. शनिवार रविवार सुट्टी, शनिवारी सकाळी परत 6 वाजता जाणार, डायरेक्ट संध्याकाळीच माघारी येणार. मग म्हणजे असं जर असेल तर तुमच्यामध्ये वादविवाद होणारच ना. तुम्हाला तुमची फ्री स्पेस पाहिजे, पण त्याला काहीतरी लिमिट पाहिजे ना प्रत्येक. मग हा आपण विचार केला पाहिजे. मग ह्यासाठी अजून एक असा एक उपाय आहे, की तुम्ही असं काहीतरी शोधू शकता, की जे दोघांना आवडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही झाडे लावणे, फॉर एक्झाम्पल झाडे लावणे ही अशी गोष्ट आहे की सगळ्यांना आवडते. मग तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. एखाद्या एनजीओला जॉईन होऊ शकता, जिथे दोघांनाही आवडेल. असं केलं तर खूप छान होईल. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे, की पेशन्स आणि माफ करणे. आपण जर समजा काही चुकी केली, तर आपण काय एक्सपेक्ट करतो, की बाबा समोरच्याने ते विसरून गेलं पाहिजे, आपल्याला माफ केलं पाहिजे. पण हेच जर समोरच्याने काही चुकी केली, तर आपण ते विसरतच नाही. जेव्हा पण आपली भांडणं होतील, तेव्हा ते उकरून काढलं जातं, त्या जुन्या-जुन्या गोष्टी. तर असं नाही केलं पाहिजे. क्षमा किती महत्वाची आहे. दुसऱ्याला क्षमा केली पाहिजे आपण. पेशन्स ठेवले पाहिजे. समोर म्हणजे समजा, की अ, एखादी गोष्ट आहे तुम्हाला ती सांगायची समोरच्याला किंवा तुमच्या मनासारखं होत नाहीये, तर तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजेत. लगेच चिडून जर तुम्ही बोलायला लागले, तर कसे नाते टिकतील ना? अजून एक आहे, की एक जे आपण म्हणतो ना, की एक्स्पेक्टेशन्स हे कसे रिअलिस्टिक पाहिजे, प्रॅक्टिकल पाहिजेत. म्हणजे आज आपल्या काही-काही लोकांना वाटतं, की आपली बायको म्हणजे कसं की आल्यानंतर हातपाय दाबून दिले पाहिजे, डोक्याची मालिश केली पाहिजे, एकदम सगळं हाताखाली केलं पाहिजे. हे कसं की हे एक्स्पेक्टेशन झाले फक्त. मुलांनी एकदम हुशार असलं पाहिजे, शाळेमध्ये त्यांनी पहिलाच नंबर काढला पाहिजे, सगळ्या नातेवाईकांमध्ये तो अव्वल आला पाहिजे. हे पण एक्स्पेक्टेशन झाले ना. तर त्याची बुद्धिमत्ता, त्याचे हार्डवर्क त्यावरती पण ते डिपेंडंट आहे ना. प्रत्येक नात्यामध्ये हे ॲप्लिकेबल असतं. मग आपण एक्स्पेक्टेशन ठेवताना पण मापातच ठेवले पाहिजे. जेवढं आपण करू शकतो, तेवढंच समोरचा माणूस पण करू शकतो. आणि त्यासाठी असं म्हटलं जातं, की जर तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे असेल, तर पहिल्यांदा रिस्पेक्ट द्या समोर. मग तोच तुम्हाला रिस्पेक्ट देईल अशी अपेक्षा ठेवा. आणि आजकाल अजून एक असा एक नवीन ट्रेंड आलेला आहे, की असं माणसं सांगतच नाहीत समोरच्याला काय पाहिजे. असं म्हणतात, की एवढा मित्र आहे, माझी बायको आहे, तर तिला कळत नाही का? त्याला कळत नाही का माझ्या मनामध्ये काय आहे, मला काय पाहिजे? काय-काय घरामध्ये आजोबा असतात बाबा. मग त्यांना वाटतं, की आपल्या मुलांनी विचारलं पाहिजे आपल्याला, की तुम्हाला काय दुखतंय का? तुमची एक्स्पेक्टेशन काय येतं? म्हणजे आपण असं एक्सपेक्ट करतो, की समोरच्याने आपल्याला ओळखावं आपल्याला काय पाहिजे ते आणि मग त्याने आपल्यापर्यंत आणून ते द्यावं किंवा आपली ती गरज पूर्ण करावी. असं आपण प्रत्येक जण आता एवढा बिझी झालेला आहे. तर असं एक्स्पेक्टेशन नाही ठेवलं पाहिजे. त्यांना, की तर आपल्याला काय पाहिजे ते क्लिअर कट आपण सांगितलं पाहिजे, की "बाबा मला हे पाहिजे बाबा. जर तुला जमत असेल तर कर." त्यानंतर असं आहे, की सेलिब्रेशन म्हणजे कसं, की आजकाल आपण पाहतो, की आनंद पण व्यक्त केला पाहिजे. कधी-कधी आपण ट्रिपला पण गेलं पाहिजे. बर्थडे सेलिब्रेट करणे किंवा सणवार सेलिब्रेट करणे, अशामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. असं ते मरगळल्यासारखं सण असेल तर सुट्टी आहे, मग घरी नुसतं 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपून राहायचं. हे काही अर्थ नाही ना त्याला. सेलिब्रेशन पाहिजे. जीवनामध्ये असं काही एन्थुसियाझम पाहिजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये. आपण पाहतो, की आपण केबीसीमध्ये ज्यावेळेस अमिताभ बच्चन ज्यावेळेस तिथे येतो आणि दुसरा कोणीतरी ज्यावेळेस तो केबीसी घेतो. काय फरक असतो बरं दोघांमध्ये? सेमच वाक्य तर ते बोलत असतात ना. वेगळं काय बोलतच नसतात ते. पण फरक असतो तो माणसाच्या एन्थुसियाझममध्ये. ज्या स्टाईलने, ज्या प्रेरणेने, ज्या एनर्जीने अमिताभ बच्चन तिथे केबीसीमध्ये येतो आणि दुसरा माणूस तिथे येतो. त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तर तसं आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. परत आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण वादविवाद तर होतच राहतात. पण ज्यावेळेस वादविवाद होत असतात, त्यावेळेस शांत राहायचं आणि हेल्दी वादविवाद कसे होतील बुवा तुमचं कसं आहे की वादविवाद तर होणारच. पण त्यावेळेस एका माणसाने तरी शांत राहिलं पाहिजे. ते तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की ते एक साधूंनी एक एकदम शॉर्टमध्ये सांगतो. एक नवरा-बायको असतात त्यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात. मग ती बाई काय करते की एकदम चिडून एकदम त्रासलेली असते त्या भांडणांना.
ती काय करते की एका साधूकडे जाते आणि म्हणते की आमची खूप भांडणं होतात, मला काहीतरी उपाय सांगा. मग साधू म्हणतो ठीक आहे. मग साधू काय करतो, त्याला एक बाटलीमध्ये पाणी देतो आणि म्हणतो एकदम पॉवरफुल मंत्र टाकून केलेलं पाणी आहे. तर तू काय करायचं, तुला असं ज्यावेळेस जाणवेल की घरामध्ये भांडणं होत आहेत, तू हे पाण्याचा एक घोट तोंडामध्ये धरायचा आणि जोपर्यंत तुझ्या तोंडामध्ये हा पाण्याचा घोट आहे तोपर्यंत ते काही शब्द बोलायचे नाही. जोपर्यंत भांडणं संपत नाही तोपर्यंत पाणी पण ते गिळून टाकायचं नाही किंवा थुंकून पण टाकायचं. बाईला एकदम भारी वाटतं. मग बाई घरी येते आणि मग पहिल्याच दिवशी नवरा येतो घरी आणि मग त्यांचं परत भांडणं सुरू होतात असं त्याला वाटतं. पळत पळत जाते घरामध्ये आणि ते पाणी एक गोट आपल्या तोंडामध्ये ठेवते आणि येते बाहेर. आणि नवऱ्याचं रोजचं सुरू होतं रोजच्या प्रमाणे. पण बाई काही बोलतच नाही. मग नवरा आपला 2-4 मिनिटं बोलतो, तिला काहीतरी म्हणतो बहिणीचं आहे, असं तसं काही शिव्या वगैरे देतो आणि जातो आपला. रोजची जे भांडणं अर्धा तास चालायची ती 10 मिनिटातच आज नवरा आपला आटपून निघून जातो. परत दुसऱ्या दिवशी पण तीच पद्धत. बायको ती पळत पळत जाते, परत तोंड पाणी घेते. मग नवरा आज तर परत मोठमोठ्याने बोलायला लागतो. परंतु तो पण थकतो. 5 मिनिटामध्येच गप आपलं निघून जातो. मग असं करत करत कमी जास्त करत करत 1 महिना असाच निघून जातो आणि त्या बाईचं पाणीच संपून जातं. बाई एकदम सकाळी ती एकदम बघते तर पाणीच संपलंय. मग जाते त्यांना म्हणते की महाराज तुमच्या पाण्याने खूपच मला फायदा झाला. आजकाल आमची भांडणं एकदम कमी झालीत किंवा होतच नाहीत. पण असा प्रॉब्लेम झालाय की आता ते पाणीच संपलेलं आहे. तर मी काय करू? साधू महाराज तिला म्हणतात की ते पाणी मंतरलेलं वगैरे काही नव्हतं. साधं पाणी होतं. भांडणामध्ये किंवा नात्यांमध्ये ज्यावेळेस तुमच्यामध्ये वादविवाद चाललेले असतील, तर हे खूप एक गरजेचं असतं की एका माणसाने तरी ॲटलीस्ट शांत राहिलं पाहिजे. तुमच्या ज्या काही भावना असतात, तुमचं जे म्हणणं असेल, ते तुम्ही भांडणामध्ये केव्हा दुसऱ्याला पटवून देऊ शकत नाही. तुमचा जरी मुद्दा किती खरा असेल, तरी पण त्यावेळेस तुम्ही स्वतः शांत राहा आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसानंतर ज्यावेळेस वातावरण परत शांत होईल, त्यावेळेस तुमचा मुद्दा एकदम प्रेमाने समजून सांगायचा प्रयत्न करा. त्या समोरच्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन. आता ह्यानंतर मी शेवटची स्लाईड आहे त्यावरती आपण जाऊयात. एकदम 3-4 मिनिटच मी तो आपली घेईल. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं, की मेंटेन करण्यासाठी नक्की काय-काय करावं लागतं. आपल्याला समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे, धैर्य पाहिजे आपल्यामध्ये, विवेक पाहिजे, तरच आपल्याला आपण नाती व्यवस्थित करू शकतो. मग इथे असा मुद्दा येतो, की मग इथे विहंगम योग किंवा काय मदत करू शकतो आपल्याला? बरोबर आहे ना? तर सांगायचा मुद्दा असा किंवा काही-काही जण असे पण प्रश्न मग ठीक आहे, तर प्रश्नाला नंतर जाऊयात. पण सांगायचा मुद्दा असा, हे मी एवढा तुम्हाला सांगितलं, असं करा, असं करत नको जाऊ. हे सांगायला जेवढं सोपं, म्हणजे दुसऱ्याला सांगायला जेवढं सोपं, तेवढं स्वतः ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल ज्यावेळेस करतो, तेवढंच ते अवघड असतं. कारण ह्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली, की आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायचा. दृष्टिकोन बदलायचा म्हणजे त्याच्या आड सगळ्यात पहिल्यांदा येतो आपला अहंकार, इगो, ॲटिट्यूड. आपण आयुष्यभर असंच समजत असतो, की आपल्यामध्ये इगो नाहीये, आपल्यामध्ये अहंकार नाही, आपल्यामध्ये स्वाभिमान आहे. परंतु आपल्याला आयुष्यामध्ये हेच कळत नाही, की आपण केव्हा स्वाभिमानाकडून अभिमानाकडे गेलेलो आहे. आपलं आयुष्य असंच त्या अभिमानामध्ये निघून जातं आणि आयुष्यभर आपण ह्याच भ्रमात जगत असतो, की मी आयुष्यभर स्वाभिमानी राहिलो, माझ्यामध्ये अजिबात इगो नाहीये आणि मी समजून घेऊ. एखाद्या तिसऱ्या माणसाला विचारा, जो तटस्थपणे तुमचं वर्णन करू शकेल, की तुम्ही किती इगो किंवा ॲटिट्यूड आहे. प्रत्येकामध्ये इगो आणि ॲटिट्यूड, अभिमान आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की हा ॲटिट्यूडचा, अहंकाराचा. मग विहंगम योग म्हणजे मध्ये जी त्रिसूत्री आहे, सेवा, सत्संग आणि साधना, त्याला आपण विहंगम योग असं म्हटलं जातं. हे आपल्या सर्वांना माहित आहे. मग विहंगम योगामध्ये जे पहिलं जे सूत्र आहे सेवा. सेवा या तत्वाद्वारे काय केलं जातं, आपल्यामध्ये जो अहंकार आहे, तो कमी केला जातो किंवा नष्ट केला जातो. म्हणजे आपला अहंकार जर नष्ट करायचा असेल, तर त्यासाठी सेवाच करावी लागते. त्याच्यावर आपला अहंकार नष्ट होऊ शकत नाही किंवा कमी होऊ शकत नाही. त्यानंतर आता दुसरं एक आपण तत्व पाहिलं, की दुसऱ्याला समजून घेण्यासाठी आपल्याला विवेक आणि धैर्य यांचं सामंजस्य पाहिजे. त्याला आपण मॅच्युरिटी असं पण म्हटलं होतं. मग आपल्याला विवेक येण्यासाठी किंवा धैर्य येण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? सत्संगची गरज आहे. आपल्याला ज्ञान कुठून भेटणार ना? सत्संगमध्येच आपल्याला ज्ञान भेटेल. कसं आहे, आजपर्यंत आपण खूप सारे मोटिव्हेशनल व्हिडिओ ऐकले, मोटिव्हेशनल स्पीचेस आपण ऐकतो. त्याचा आपल्या जीवनामध्ये 2-3 दिवस इफेक्ट पडतो. नंतर आपण ते विसरून जातो. म्हणजे ती गोष्ट शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे धैर्यच नसतं. म्हणजे समजा एखाद्याने सांगितलं, की बाबा प्राणायाम केल्यानंतर तुमचं आयुष्य सुखी होईल.
परंतु 4-5 दिवस आपण प्राणायाम करतो, पण नंतर आपल्याला आढळतं याला आपल्याला काही फरकच पडत नाही. आपण ते सोडून देतो. एखाद्याला सांगितलं जिममध्ये जा, वजन कमी होईल. थोडे दिवस एक्सरसाइज करतो, पण फरक तर काही जाणवत नाही. सोडून देतो. म्हणजे आपल्यामध्ये ते धैर्य नसतं. समोरचा ज्यावेळेस भांडत असतो, त्यावेळेस आपल्यामध्ये ऐकून घ्यायचं, समजून घेण्यासाठी जे धैर्य असतं, ते आपल्याकडे नसतं. मग आपल्याला जे विवेक पाहिजे, तो आपल्या सत्संगमध्ये आपल्याला भेटत असतो. सेवेमध्ये ज्यावेळेस आपण रुजू होतो, त्यावेळेस आपल्याला पण विवेक भेटत असतो, धैर्य भेटतं. कारण आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षमा आणि शांती. म्हणजे कसं आहे, की आपल्याला समजा नात्यांमध्ये तुम्ही कन्व्हर्सेशन करताय बाबा, त्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आपण शांतपणे आपल्या डोक्यामध्ये जर समजा टेन्शन असेल, डिप्रेशन असेल, ऑफिसमधले ताणतणाव असतील आणि घरी येऊन तुमच्या बायकोसोबत समजा कन्व्हर्सेशन चालू आहे, आई-वडिलांसोबत तुम्ही बोलताय आणि तुमच्या डोक्यामध्ये समजा तेच टेन्शन, डिप्रेशन असेल, काय तुम्ही कन्व्हर्सेशन करणार आहे? पॉसिबलच नाहीये ना. म्हणजे आपल्याला शांत राहणं खूप महत्वाचं आहे. शांत कसं राहायचं? शांत राहण्यासाठी विहंगम योगाचं जे तिसरं तत्व आहे ते म्हणजे साधना, ते म्हणजे मेडिटेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण साधना किंवा मेडिटेशन कराल, तर तुम्हाला माहिती आहे त्याचे फिजिकल, मेंटल लेव्हलवरती खूप फायदे होतात. त्याने आपण शांत राहू शकतो आणि क्षमा करायचं हे पण खूप महत्वाचं आहे. क्षमा आता आपण असं होतं, की समजा एखाद्याने काही चुकी केली आपल्या आयुष्यामध्ये. जसा तो माणूस आपल्या नजरेसमोर येतो, त्यावेळेस पहिल्यांदा ती आपल्याला त्यांनी जी काही चुकी केली तीच आठवते. भले त्यांनी 100 दुसरी काही चांगली कामं करू दे, पण आपल्याला आठवते ती चुकीच. मग ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता, ज्यावेळेस तुम्ही साधना करत असता, त्यावेळेस तुम्हाला गोष्टी नक्की कशा विसरायच्या ह्याची प्रॅक्टिस होत असते. मग अशा प्रकारे ही जी विहंगम योगामध्ये सेवा, सत्संग आणि साधना ही जी त्रिवेणी आहे, ही आपल्याला नातेसंबंध दृढ करण्यामध्ये खूप मदत करत असते. मग आता काही लोक असे म्हणतील, की मग जगामध्ये ज्यांचे नातेसंबंध दृढ आहेत, ते काय सगळेजण विहंगम थोडीच करतात. तसं अजिबात नाही. परंतु जर समजा आपल्याला कुठेतरी जायचंय, समजा मला अ, समजा 10 किलोमीटर समजा कुठेतरी जायचंय. मग आपण चालत जर गेलो, तर आपला समजा 4 तास समजा जात असते. पण तेच जर समजा आपण गाडीवरती गेलो, तर आपण 10-15 मिनिटात पोहोचू ना. बरोबर आहे ना? मग आपले नातेसंबंध दृढ करण्यासाठी मी जे पॉइंट तुम्हाला आतापर्यंत सांगितले, ते तर गरजेचंच आहे. मग ह्याच्या ऑन टॉप ऑफ धिस जर तुम्ही व्यंगम योगशी जोडला, साधना केली, मेडिटेशन केलं, सत्संग केला, सेवा केली, या तत्वांशी जर जोडला, तर तुमचे नातेसंबंध दृढ व्हायला अजून जास्त मदत होईल ना. पटकन नातेसंबंध चांगले होतील. तर मला सांगायचं एवढंच आहे, की नातेसंबंध खूप महत्त्वाचे असतात. ते खरंच जपा आणि आपला दृष्टिकोन खरंच बदला. म्हणजे आता मी बोलताना पण काही लोकांनी असं वाटलं असेल, की हे सगळं ठीक आहे, पण माझ्या बाबतीतचा प्रॉब्लेम हा एकदमच वेगळा आहे. प्रत्येकाच्या बाबतीतले प्रॉब्लेम खरंच वेगळे असतात. आपण म्हणतो ना, आपण म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे घरोघरी प्रॉब्लेम असतात आणि थोडेफार वेगळे असतातच. कारण माणसं प्रत्येकजण वेगवेगळे आहे ना. असं आपल्या हाताच्या काय म्हणतात त्याला, कुणीच एकसारखं नसतं. हातावरच्या रेषा एवढ्या वेगवेगळ्या असतात. तसं माणसाचे चरित्र किंवा त्यांचे संस्कार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. दृष्टिकोन वेगवेगळे असतात. त्यामुळे माणसं वेगवेगळी आहेत. जशी 2 माणसं वेगवेगळी आली, तसा 2 माणसांचे दृष्टिकोन वेगवेगळे आले. त्यामुळे दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे असे कलह होतच राहणार. पण त्याच्यासाठी मग आपण जसं मी सांगितलं तसं की डिफेन्सिव्ह ड्राईव्ह जसं करतो, तसं आपण नात्यांमध्ये स्वतः जबाबदारी घेऊन हे नीट कसे करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसऱ्यांवरती ढकलू नका, ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी आजपर्यंत खूप असे मित्र, खूप लोकं पाहिले जे डायरेक्ट दुसऱ्यांवरती ढकलून देतात समोरच्यावरती, स्वतः मोकळे होऊन जातात. तर स्वतः जबाबदारी घ्या, त्यासाठी कष्ट करा. असं नाहीये की आता काही-काही लोकं म्हणतील की नाही, मी आता समोरच्याला जातो आणि सांगतो की समजून घेऊन आपण कन्व्हर्सेशन केलं पाहिजे. असं नाही, असं तुम्ही काहीच करू नका. तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवा. स्वतः समोरच्याला समजून घ्या. म्हणजे कसं आहे की कांदा जसा असतो ना, कांद्याच्या कसं आपण वेगवेगळे एक-एक पापुद्रा काढतो. त्यानंतर आपल्याला आतमध्ये त्याचा गाभा भेटतो मऊसा. तसं हळू तुम्ही एकमेकाला समजून जा. मग एक वेळ अशी येईल की समोरचाच माणूस स्वतःहून तुम्हाला विचारेल की तुमच्यामध्ये एवढा बदल कसं काय झाला? आणि तो पण स्वतः मग नंतर तुम्हाला विचारेल की नक्की काय केल्यानंतर तुमच्यामध्ये असा बदल झाला? आणि त्यावेळेस जर तुम्ही त्यांना हे सांगितलं, कसं बोलायचं असतं, तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल. तर मी एवढ्याच फक्त गोष्टी शेवटी सांगेल, की दृष्टिकोन बदला, सगळ्यांना समान चान्स द्या आणि आपले नातेसंबंध दृढ करा आणि विहंगम योगाची सेवा, सत्संग आणि साधना याचा कसा फायदा होईल ते लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहीत असेल, की जे सद्गुरू प्रथम परंपरा सद्गुरू जे आहेत, त्यांनी 4 रत्न सांगितलेले आहेत मनुष्य जीवनामध्ये.
विवेक, धैर्य, क्षमा आणि शांती हे 4 रत्न सांगितलेले आहेत. मग जे विहंगम योगी आहेत, ते सर्वांनी पण ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि चेक केलं पाहिजे, की आपले नातेसंबंध आपल्या घरामध्ये, आपल्या संस्थेमध्ये कसे आहेत नक्की? आपण खरंच या तत्वांवरती चालतोय का? ह्याचं सर्वांनी आकलन केलं पाहिजे. आणि ह्यामध्ये मी सांगतोय म्हणजे मी असा काही जगावेगळा नाही. मी पण आपल्यासारखाच एक आहे. तर आपण सर्व मिळून ह्या गोष्टींवरती विचार करूया. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी सर्वांना धन्यवाद देतो, की त्यांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले आणि मला हा चान्स दिला, की मी माझं मनोगत तिथे व्यक्त करू शकतो. बोले सद्गुरुदेव भगवान की जय. थँक यू अजितजी. खरोखर जीवनात नातं जोपासणं हे खूप महत्वाचे असते आणि नातं हे खरंच एकमेकांवर अवलंबून असतं. त्यासाठी दृष्टिकोन बदलणं हा सगळ्यात मोठा त्याचा उपाय आहे आणि जीवनात बदल करणे, स्वतःला ओळखणे याद्वारे आपण खूप प्रॉब्लेम दूर करू शकतो. कधी-कधी माणूस आपली चुकी असताना सुद्धा दुसऱ्यांना ब्लेम करत असतो. खरोखर अतिशय माफक एक्झाम्पल देऊन आपण आमचे मार्गदर्शन केले आहे आणि लॉकडाऊनमुळे स्वतःला ओळखणं खरोखर आता मला असं वाटतं, की ईझी झालेलं आहे. आपण पहिल्यांदा इतक्या कंप्लेंट्स करायचो, की मला स्वतःला टाईम नाही मिळत आहे, माझा ऑफिसचा टायमिंग असा आहे, माझा ते शेड्यूल आहे, माझा हा स्टडी आहे ते. परंतु लॉकडाऊन हा इतका योग्य वेळ आहे, की आपण स्वतःमध्ये अ, बाहेर जाण्यासाठी मनाई आहे, पण आपण आपल्या मनात जाण्यासाठी बिलकुल मनाई नाही. त्याच्याद्वारे आपण स्वतःची चांगली ओळख निर्माण करायचा प्रयत्न करू शकतो. आणि मला असं वाटतं, की जीवनामध्ये आपण रोल प्ले करत असतो. आपण मित्रांसोबत वेगळे असतो, परिवारासोबत वेगळे असतो, ऑफिसमध्ये आपण वेगळे बिहेव करत असतो. पण जेव्हा आपण या सगळ्यांमध्ये एक चांगला बॅलन्स मेंटेन करू शकतो, तेव्हाच आपण प्रॉब्लेम हे दूर करू शकतो आणि आनंदी राहू शकतो. आणि खरोखर दुसऱ्याला कोणती पण गोष्ट सांगणे, दुसऱ्याला वेगवेगळ्या गोष्टीचं हे मार्गदर्शन करणे हे खरोखर खूप सोपं आहे. पण तेच आपल्या जीवनामध्ये बदलणं हे कठीण आहे. असं म्हणतात, की "बोले तैसे चाले, त्याची वंदावी पावले." तर धन्यवाद अजितजी आपण केलेल्या या मार्गदर्शनाबद्दल. तर आपण आता सत्संगाच्या समापनकडे जात आहोत. तर मी सत्संगाचं शांतीपाठ करून या सत्संगाची समापन करेन. हे प्रभु शांति स्वरूप हो, शांति शांतिमय शांति शांति जन शांति हो, पूर्ण शांतिमय शांति। हे प्रभु शांति प्रदान कर, दूर हो सर्व अशांति। देव सदा पल शांतिमय, शांती शांती सुख शांती। बोलिए सद्गुरुदेव भगवान की जय। आपल्या सर्वांचे मी पुन्हा स्वागत आणि अभिनंदन करतो, की आपण या सत्संगाला अटेंड केले आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपल्या स्क्रीनवर एक नंबर येतोय. त्याला तुम्ही WhatsApp करू शकतात, कॉल करू शकतात आणि आपल्याला जर काही जिज्ञासा असेल, की विहंगम योगाची साधना पद्धती काय आहेत, तर तरी सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतात. आपल्या सर्वांचे मी पुन्हा स्वागत करतो आणि धन्यवाद करून समापन करत आहे. थँक यू.